मला आहे ना गुळाच्या पुरणपोळीपेक्षा आहे ना साखरेची पुरणपोळी जास्त आवडते. आणि मी ना साखरेतच बनवली. सगळ्यात पहिले मी ना हरभऱ्याची डाळ धुवून घेतली, त्याच्यामध्ये हळद टाकली आणि सोडा टाकला, कारण आहे ना सोड्याने ना एकदम छान पुरणपोळी येते. आणि 3 शिट्ट्या होऊन दिल्या. नंतर मी ना डाळ निथळून घेतली आणि त्याच्यामध्ये साखर टाकली आणि हलवून घेतलं. एकदम आपल्याला साखरेचं पाणी होतं, नंतर एकदम घट्ट शिजवायचं आहे. जोपर्यंत चिटकत नाही खाली तोपर्यंत आपल्याला शिजवतच राहायचं आहे. नंतर आहे ना ते शिजवलेले ना चाळणीत काढून घेतलं आणि एकदम बारीक केलं त्याला. त्याच्यामध्ये नंतर बडीशोप टाकली थोडीशी आणि विलायची टाकली, एकदम छान चव लागते. नंतर मी कणिक भिजवून घेतलं. त्याच्यानंतर मी ना पुरणपोळ्याला सुरुवात केली, कारण आमच्याकडे ना पाहुणे येणार होते. त्याच्यामुळे मला खूप साऱ्या पुरणपोळ्या लाटायच्या होत्या, म्हणून मी पोळ्याला सुरुवात केली लवकरच. आपल्याला खूप काळजी घ्यायची असते त्याची, म्हणजे शिजून चांगलं घ्यायचं असतं, म्हणजे आपली पोळी ना मधोमध फाटत नसते आणि काहीच होत नसतं त्याच्यामुळे ना पोळी पण अशी टम फुगते. म्हणून मी खूप काळजी घेते त्याची. तुम्ही बघू शकता माझ्या पोळ्या किती फुगलेल्या आहे आणि एकदम लुसलुशीत झाल्या आहे, जसे होटाना खाता येईन आपल्याला अशा झालेल्या आहे. खूप साऱ्या पुरणपोळ्या होत्या, त्या पण अशाच सगळ्या फुगलेल्या आहे माझ्या. मी ना वरतून तेल लावलेलं आहे. जर तुम्हाला तूप लावायचं असेल तर लावू शकता तुम्ही. तूप पण लावू शकतो आपण. सगळ्या पोळ्या माझ्या करून झालेल्या आहे आणि एकदम टम फुगलेल्या आहे त्या. खूप छान झालेलं आहे. मी ना पहिले जेवण करून घेतलं. आमच्याकडे रशी, भात, खीर, भजे, कुरडई, पापड ते सगळं बनवतात पुरणपोळीसोबत. म्हणून मी जेवण करून घेतलं सगळ्यात पहिले. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, पुरणपोळी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.